नमस्कार मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत असा। चतुर्थीच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात ही गणपतीच्या दर्शनानं केलं। सकाळी सकाळी उठल्यावर गणपतीचं दर्शन घेतलं आणि मी इला शेतात, कारण दुर्वाष्टमी आणि बेल आणायचं होतं। आमच्याकडे होते ते भटजी, एकादशनी गणेश पूजन आणि अभिषेक करून घ्यायचं होतं। शेतात इला तरी दादाचं चार कापी होतो, त्यांच्याच घराकडे गेलं आहे आणि पहिल्याच गणपतीचं दर्शन घेतलं आहे। तुम्ही पण गणपतीचं दर्शन घ्यावा, कशा प्रकारे गणपतीची मूर्ती साकारलेली आहे ते बघा। हे सर गेले तेवढ्या दिवस पूजा करत होतो, ह्याची आता शूटिंग करूया, थोडीफार एका व्हायरल करूया। केळीची पानं घेतलं आहे आणि तीर्थाला लागणारा दही घेतलं आहे आणि घरा गेलं आहे। घरी इलं तेवढ्यात भटजी इलेले, भटजी काकांनी पूजनाक सुरुवात केल्याने पूजन झालं तसा आईचं जेवण झालेलं नैवेद्य वाढून घेतलं। ही असं उंदराची वाडी, ही दुसऱ्या दिवशी शेतात ठेवली जातात। नंतर आम्ही नैवेद्य घेतलं आणि जेवण सुरुवात केलं। आज होती ऋषी पंचमी, त्यामुळे जेवणाचं बेत म्हणजे डाळ भात, दोडक्याची भाजी, खीर, गुळचून, अळू आणि चण्याचा सांबारा। आमच्या घराकडे जेवण झालं तसं ह्या दादाच्या घराकडे आम्ही जेव केलो, कारण तो आमच्याकडे जेव गेलेलो। तर तिथे गेलो तर पानावर वाढू घेत त्यांनी, आरती वगैरे झाली, नंतर जेवण घेतलं। संध्याकाळी भजनात फिरलं। भजन झाल्यानंतर एका आमच्या वाडीत पूजा होती, त्या पूजेत गेलो सगळेजण। पूजेच्या पायावर पडलो आणि दर्शन घेतलं, गणपतीचं पण दर्शन घेतलं। आमंत्रण दिल्यानंतर पूजा घ्या जाऊचाच लागतं, कारण ती वाडीतच पूजा होती, त्याचं चुकवून चालणार नाही। त्यामुळे पूजा गेलो, पाया पडलो, गणपतीचं पण दर्शन घेतला। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत शुभ दिवस, धन्यवाद।